नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. एक बातमी काल उमटली होती. ती बातमी अशी होती की CBSE कडे ओढा वाढतो आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा. ती बातमी अशी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये CBSE पॅटर्नला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 50% वाढलेली आहे. आणि ज्या शाळांमध्ये, ज्या कॉलेजेसमध्ये पूर्वी फक्त राज्य बोर्ड हेच फक्त असायचं, तिथे आत्ता विद्यार्थी म्हणतात की नाही, आम्हाला CBSE पाहिजे. ती परवा मला मध्यंतरी पुण्यामध्ये अथर्व क्लासेसचे एक माझे मित्र भेटले, निंबाळकर नावाचे. आणि मी त्याला असं बोलत होतो की काय तुम्ही कुठल्या पद्धतीच्या कुठले क्लासेस घेता वगैरे. तेव्हा ते म्हटले की पूर्वी फक्त राज्य बोर्डाचे घ्यायचो, पण आता मात्र CBSEचे क्लासेस घेण्याशिवाय पर्यायच नाही आहे. जर तुम्हाला क्लासेस चालवायचे असतील तर CBSE आवश्यक आहे. त्यामुळे मी आता गेल्या वर्षापासून CBSE पण सुरू केलेलं आहे. आणि आता असं दिसतंय की राज्य बोर्डाच्या 10वी-12वीपेक्षा सुद्धा CBSEच्या 10वी-12वीला जास्त लोक येत आहेत, जास्त गर्दी होते आहे. म्हणजे एकूण असं दिसतंय की CBSEकडे कल वाढतो आहे. 2-3 गोष्टी आहेत. आता उद्या 12वीचा निकाल लागेल आणि CBSEचा निकाल मला वाटतं लागलेला आहे नुकताच. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी एक समज असा होता की CBSE हे अवघड आहे आणि तुलनेनं राज्य बोर्डाची 10वी किंवा 12वी ही तुलनेनं सोपी आहे. पण तरीसुद्धा आता ओढा वाढतो आहे. याची 2-3 कारणं दिसत आहेत. पहिलं कारण असं आहे की CBSEचा अभ्यासक्रम काहीतरी मोठा आहे, थोर आहे आणि त्या तुलनेमध्ये राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम किंचित कमी आहे, अशा प्रकारची एक जाणीव आत्ता होते आहे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांच्यासाठी CBSEचा अभ्यासक्रम उपयोगी पडतो, राज्य बोर्डाचा मात्र अभ्यासक्रम उपयोगी पडत नाही, अशा प्रकारची पण एक समजूत आहे. आणि ती आता बऱ्यापैकी पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे. म्हणजे नीट असेल किंवा अगदी UPSC, MPSC, बाकीच्या परीक्षा असतील, या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगानं नीटमध्ये तर हे सिद्धच झालं. आपण मागे बघितलं की काय प्रकारे लोकांनी चर्चा केली. लोकांचं म्हणणं असं होतं की नीट द्यायची असेल तर राज्य बोर्डाची मुलं जी आहेत ती त्या परीक्षेमध्ये कमी पडतात आणि CBSEची जी मुलं आहेत त्यांना मात्र ते सहजपणे सोपं जातं, कारण त्यांचा अभ्यासक्रम तेवढा कसदार आहे, आपला नाही आहे. UPSCमध्ये सुद्धा आपली मुलं जेव्हा कमी आहेत असं म्हटलं जातं, मराठी मुलांचं प्रमाण वाढलं पाहिजे, तेव्हाही हा मुद्दा पुढं आला की CBSE पॅटर्नमधून जी मुलं जातात त्यांना UPSC करणं हे सोपं जातं, कारण सोशल सायन्सेस असेल किंवा बाकी बायोलॉजी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, या सगळ्या संदर्भामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम अधिक चांगला आहे CBSEचा. आता मुद्दा असा आहे की जर या प्रकारे CBSEकडे कल वाढतो आहे तर महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत की जर CBSE महत्त्वाचं वाटतंच आहे तर मग देशभर CBSEच असं का करता येऊ नये? ते करायला अडचण काय? मग राज्य बोर्ड विसर्जित करण्याचा हा प्रयत्न आहे का खरं म्हणजे, आणि CBSE सगळीकडे यावं असा प्रयत्न आहे का? आणि समजा CBSE आलं देशभर, एक देश एक सिलेबस, एक देश एक अभ्यासक्रम, या न्यायानं समजा CBSE आलं सगळीकडे, तर मग काय अडचण होणार आहे? या प्रकारे आपल्याला पुढे वाटचाल करता येणं शक्य आहे का? आणि या अवस्थेमध्ये राज्य बोर्डाचं काय होणार आहे? आत्ता आपलं राज्य बोर्ड आहे, मला वाटतं ते स्थापन झाले 1965ला आणि आत्ता राज्य बोर्डाची जवळपास 9 विभागीय कार्यालयं आपल्याकडे आहेत. मग हे सगळं विसर्जित करायचं का, डिझॉल्व करायचं का, काय नक्की आहे? ही सगळी चर्चा करायची आहे. आणि ही सगळी चर्चा करताना एक पुन्हा ताजा संदर्भ आहे, तो म्हणजे नीटच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी सही केलेली आहे. त्यामुळे काय होणार आहे हेही या निमित्तानं आपल्याला सहजपणे बोलायचं आहे. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी हा विषय मी मुद्दाम आज असं म्हटलं आहे की CBSE रॉक्स आणि राज्य बोर्ड शॉक्स. अलीकडे सोशल मीडियावर रॉक्स आणि शॉक्स हा प्रकार आहे. तर CBSE रॉक्स हे नक्की काय आहे, तो पॅटर्न नक्की काय आहे, ही सगळी चर्चा आपल्याला करायची. आणि खरंच राज्य मंडळ किंवा स्टेट बोर्ड डिझॉल्व करण्याचा, विसर्जित करण्याचा हा प्रयत्न आहे का, डाव आहे का, आणि प्रयत्नाने डाव कशाला? तसं खरंच झालं तर काय बिघडणार आहे? ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. सुधीर दाणी माझ्या शेजारी इथे बसलेले आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. सुधीर हे यापूर्वीसुद्धा चर्चांमध्ये आलेले आहेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल प्रेम असणारे, आस्था असणारे असे कार्यकर्ते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःही पालक आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं महत्त्वाचं असणार आहे. राजीव प्रधान आपल्यासोबत असणार आहेत. DS हायस्कूल सायन्सचे चेअरमन आहेत, ते इथूनच आपल्यासोबत असणार आहेत राजीव प्रधान. मिलिंद नाईक हे ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य आहेत, तेही आपल्यासोबत असणार आहेत. मॉडर्न कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य जगदीश चिंचोरे हे पुण्यामध्येच आपल्यासोबत आहेत. नाशिकमध्ये शिक्षणतज्ञ सचिन जोशी आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे.
आणि ही चर्चा करताना मी सुरुवातीला मुद्दाम जाणार आहे मिलिंद नाईक यांच्याकडे. मिलिंद नाईक पुण्यामध्ये बसलेले आहेत. मिलिंद नाईक, मी मगाशी जी काही प्रस्तावना केली, जे बीज भाषण केलं एका अर्थानं, काय म्हणणं आहे मला सांगा. नमस्कार. हो नमस्कार, बोला बोला. हां नमस्कार. मुळातनं मला असं वाटतं की अभ्यासक्रम कोणाचा आहे हा काही खरं तर चर्चेचा विषय नाही आहे. म्हणजे CBSEचा अभ्यासक्रम म्हणून जर का बघितलात आणि महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम म्हणून जर का बघितलात तर आता सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम हा दोन्हीचा सारखाच आहे. कायद्यानेच असं आणलेलं आहे की 80% अभ्यासक्रम हा सगळ्यांचा सारखाच असला पाहिजे पूर्ण देशभर. NCERTनीच अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे आणि त्याचाच तो अभ्यासक्रम CBSE बोर्ड राबवतं. त्यातला 80% अभ्यासक्रम हा सर्वच राज्यांनी उचलला पाहिजे असं आपण सगळीकडेच आत्ता धोरण म्हणून राबवतो आहोत. आणि त्यामुळे CBSEचा अभ्यासक्रम आणि SSC बोर्डाचा अभ्यासक्रम म्हणून जर का बघितलं तर अभ्यासक्रमात काही फरक आहे असं मला वाटत नाही. प्रश्न आहे तो अभ्यासक्रम राबवण्यासाठी काय प्रकारच्या योजना केल्या गेलेल्या आहेत, काय प्रकारच्या रचना वापरल्या गेलेल्या आहेत. CBSE बोर्ड ज्या प्रकारे या योजना राबवण्यासाठी, अभ्यासक्रम राबवण्यासाठी. बरं मिलिंद तुमचं म्हणणं असं आहे, मिलिंद नाईक असं म्हणतात की मुळामध्ये या अभ्यासक्रमामध्ये काही फार फरक नाही आहे. मिलिंद नाईक तुमचा मुद्दा पोहोचलाय. सचिन जोशी मला सांगा, अभ्यासक्रमामध्ये फार मुळात फरक नाही असं मिलिंद म्हणतायत. तुम्हाला खरं असं वाटतं का की होय नाही फरक अभ्यासक्रमामध्ये? कारण लोकांचं म्हणणं असं आहे, 2 सिलेबस अगदी लोकांनी दाखवले की हा सिलेबस बघा, हा सिलेबस बघा, आणि थेटपणे CBSE आणि राज्य बोर्ड यांच्या अभ्यासक्रमांमध्ये मूलभूत फरक आहे अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येत आहेत. जरी ऑन पेपर तो सिलेबसचे मुद्दे सारखे असले तरीसुद्धा ज्या पद्धतीनं तो सगळा अभ्यासक्रम पुढे येतो, तुम्हाला असं वाटतं का की या अभ्यासक्रमांमध्येच मुळामध्ये काही फरक आहे? सचिन जोशी काय म्हणताय? नक्कीच. ॲक्च्युली NCF जो आहे आपला 2005चा NCF, त्याच्या अंडर हे सगळे बोर्ड येत असतात. मुळात जर आपण सगळ्या बोर्डचा उद्देश जर बघितला तर लक्षात येईल की CBSEचा मूळ उद्देश जो आहे तो इंजिनिअरिंग आणि मेडिकल एक्झामवर जास्त फोकस असतो. सायन्स आणि मॅथ्सवर त्यांचा जास्त फोकस आहे, लँग्वेजवर कमी आहे. आणि जर तुम्ही ICSE बोर्डचं कम्पेअर केलं तर त्यांचा बॅलन्स अप्रोच आहे. सर्व विषयांना ते महत्त्व देतात, पण इंग्लिशवर जास्त त्यांचं महत्त्व आहे. IB जर बघितला तुम्ही, IB करिक्युलम याचा इन्क्युझिटिव्ह माइंड क्रिएट करणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्यांचा मोर फोकस कशावर आहे? हाऊ टू लर्न, नॉट व्हॉट टू लर्न. आणि आपला स्टेट बोर्डचा जर विचार केला तर स्टेट बोर्ड हा बॅलन्स अप्रोच आहे. त्याच्यामध्ये स्टेटचे टॉपिक घेतले पाहिजे. त्यात हिस्ट्री आणि जॉग्रफी याच्यामध्येच फरक आहे. म्हणजे 80% तो सिलेबस सारखा आहे, हे यांचं सरांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. प्रश्न येतो डेप्थचा. म्हणजे जर तुम्ही CBSE आणि SSC बोर्डचे टॉपिक काढले तर सेम टू सेम येतील, पण त्याच्यामध्ये जो डेप्थ आहे तो डेप्थ NCERTच्या बुकमध्ये जास्त आहे आणि स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये. बरोबर. सचिन जोशी, ही जी खोली आहे या खोलीचा मुद्दा, डेप्थचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. राजीव प्रधान, मला सांगा की जर CBSEचा एकूण अभ्यासक्रम हा या प्रकारची खोली असणारा असेल, या प्रकारे अगदी सखोल असा असेल, कसदार असा असेल, तर मग CBSE किंवा असाच पॅटर्न देशानं स्वीकारावा आणि राज्य मंडळे विसर्जित करावीत असं वाटतं का? मला असं वाटतं की एवढी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही आहे. पण जो अभ्यासक्रम CBSE राबवतं आणि ज्या पद्धतीने राबवतं ते राबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडे राज्य बोर्डांमध्ये सहसा पाठांतराला जास्ती भर दिला जातो. बरोबर. विषय जरी घेतला आपण तर त्यात सूत्रपाठ करण्यावर जास्ती भर दिला जातो. पण CBSE मध्ये बहुतेक त्यांचं जे आहे ते ऍप्लिकेशन बेस्ड आहे. त्यामुळे सुरुवातीला एखादा कोणताही मुद्दा किंवा कॉन्सेप्ट शिकवायचा असेल तर ते प्रयोगाने ते दाखवतात आणि मग नंतर त्या थेअरीकडे जातात. त्याने तो विषय एक तर पक्का होतो. राहिली गोष्ट पातळीची, हो डेप्थमध्ये फरक आहे दोघांच्या, पण ते एक वरती आणता येईल आपल्याला. पण मूळतः असं झालंय की बहुतेक राज्य बोर्ड आहेत ते शिक्षक हे विसरलेत की शिकवला कसा जातो एखादा विषय. म्हणजे एक सर्वसाधारण शिरस्ता आहे की शास्त्र आणि गणित या विषयाला पुस्तक घेऊन शिकवलं गेलं नाही पाहिजे.
पण आपल्याकडे दिसतं असं, आणि सगळ्याच म्हणजे मी म्हणेन की आमची शाळा पण त्याला थोडा आहे हातभार लावणारी, की तिकडेच ते जातं, म्हणजे त्याच पद्धतीने शिकवलं जातं. यामध्ये जोपर्यंत आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत आपली पातळी वाढणार नाही, आणि जोपर्यंत आपली पातळी वाढणार नाही तोपर्यंत आपली मुलं राष्ट्रीय स्तरावरती कॉम्पिटिशन करणं कठीण आहे त्याच्यामध्ये. बरोबर. जगदीश चिंचोरे, बरोबर आहे, जगदीश चिंचोरे पण पुण्यामध्ये आपल्यासोबत आहेत. जगदीश चिंचोरे, मला सांगा, आता जी भूमिका राजीव प्रधान सांगतायत ती फार महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य मंडळे जी आहेत त्यांना आपला दर्जा उंच करावा लागेल, आणि हे मान्यच केलं पाहिजे की CBSEचा दर्जा उंच आहे. जगदीश चिंचोरे, तुम्हाला असं वाटतं का की आपली राज्य बोर्डाची एकूण पद्धत जी आहे त्यामध्ये मुळापासून बदल करायला पाहिजे? नाही, आधी एक मला मुद्दा थोडासा मांडायचा आहे. मगाशी प्रधान सरांनी आणि नाईक सरांनी जे एक सांगितलं त्याच्यामध्ये की सिलेबस हा 80% सारखा आहे, पण त्यातले डेप्थ जी आहे तर ती कमी आहे. मुळात माझं म्हणणं असेल, जर डेप्थ जर कमी असेल तर तो सिलेबस सारखा कसा असू शकतो? बरोबर बरोबर. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर काही गोष्टी जर समान असतील तर त्यातल्या इव्हॅल्युएशन मेथड्स ज्या आहेत त्या CBSE आणि स्टेट बोर्डाच्या अत्यंत वेगवेगळ्या आहेत. अगदी उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आठ प्रकारचे टूल्स त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत. CBSE जर एका बाजूला 8ही टूल्स जर वापरत असेल, मग स्टेट बोर्ड फक्त 5च टूल्सचा का वापर करतं? मग इथे तो सारखेपणा आणि डेप्थचा जो मुद्दा आहे तर तो इथे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता राज्य मंडळांच्या बद्दल सांगितलं. माझ्या मते राज्यातली मंडळे जी आहे तर ही सक्षम आहेत, त्यांना काही गाईडलाईन्स देणं आवश्यक आहे. त्या गाईडलाईन्स जर आपण दिल्या तर नक्की आपण CBSEच्या पेक्षाही आणखीन वरती काम करू शकू असं मला वाटतं. बरोबर. सुधीर, मला सांगा की मुळामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्य मंडळांचं अपयश समोर येत आहे. म्हणजे राज्य मंडळांचा अभ्यासक्रम सोडून जेव्हा लोक CBSEकडे जात आहेत, 50% वाढ आहे गेल्या 5 वर्षांमध्ये, अशी आकडेवारी आहे. सुधीर, मला सांगा, याच्यामध्ये राज्य बोर्ड अपयशी ठरत आहेत असं तुम्हाला वाटतं का, की तरीही तुम्हाला असं वाटतं की हा अभ्यासक्रम सर्वोत्तमच आहे, चांगला आहे? मुळात कसं आहे की गृहीतक चुकलं की अंतिम निष्कर्ष चुकणार, हे वैज्ञानिक सत्य आहे. तर आपल्याकडं कुठल्याही प्रकारचा असा सायंटिफिक स्टडी झालेला नाही आहे की CBSEचा अभ्यासक्रम किंवा राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये काय तफावत आहे, याचा दर्जा काय आहे, असा कुठलाही असा सायंटिफिक रिसर्च किंवा स्टडी झालेला नाही आहे. त्यामुळं हे जे गृहीतक मानलं जातं की CBSE अतिशय उच्च दर्जाचे आणि राज्य मंडळाला दर्जा नाही, हेच पूर्णतः चुकीचं आहे. मध्यंतरी अशाच प्रकारचं गैरसमज पसरवले जात होते की सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा हा दर्जेदार आहेत आणि मराठी माध्यमांच्या शाळांना दर्जा नाही. त्यामुळं मुळात आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिलेबस म्हणजे नेमकं काय असतं. CBSEचा सिलेबस उच्च आहे म्हणजे काय? सायन्सच्या बाबतीत जर विषय केला तर न्यूटनचा लॉ आहे, हा तिथं जो असेल तोच राज्य मंडळ असू शकतो. फक्त प्रश्न असा आहे की CBSEचा जो अभ्यासक्रम आहे तो वास्ट प्रमाणात आहे, त्याचा आशय अतिशय जास्त प्रमाणात त्यांनी घेतलेला आहे. आणि आपल्या राज्य मंडळाचं धोरण असं आहे, सोप्याकडून अधिक सोप्याकडं, आणि कृत्रिम गुणवत्तेला वाढवण्यासाठी त्यांनी गेली काही 4-5 वर्षामध्ये जे धोरण राबवलं त्याचा फटका आज आपल्याला बसतो आहे. आणि एकूणच जे केंद्रीय पातळीवरती जे नियोजन केलं जातं आहे ते CBSEला पूरक असं केलं जातं आहे. त्यामुळं दोन्हीच्या मध्ये सँडविच होतं आहे. एक तर राज्यमंडळ अतिशय निर्धास्तपणे बसलेलं आहे आणि तिकडं केंद्राचे धोरणं हे CBSEला पूरक आहे. आणि म्हणून आज आपल्या राज्यमंडळाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. परंतु हा प्रश्न फक्त सायन्सच्या बाबतीत जास्त मोठ्या प्रमाणात आहे, पण आपण एकूणच राज्य बोर्डच बरखास्त करा अशा प्रकारची टोकाची भूमिका घेणं अतिशय गैर आहे. सुधीर, राज्य मंडळ बरखास्त करायची की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण मुळामध्ये राज्य मंडळ फार थोर आहेत हा मुद्दा अस्मितेचा करायचं काही कारण नाही आहे. मुद्दा आहे तो मुलांना काय प्रकारचं शिक्षण मिळणार याचा मुद्दा आहे. उद्या समजा राज्य मंडळांचा अभ्यासक्रम बरखास्त केला आणि CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारला तर त्यामध्ये हा मुद्दा अस्मितेचा करायचं काही कारणच नाही आहे. 5 नामवंत आहेत, तुम्हा 5ही नामवंतांना स्क्रीनवर आता 5ही नामवंत दिसत आहेत. तुम्हा 5ही नामवंतांना मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही हात वर करा.
मला सांगा की CBSEचा अभ्यासक्रम हा राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमांपेक्षा अधिक सखोल आहे, अधिक कसदार आहे, असं आपल्यापैकी किती लोकांना वाटतं? एक. बाकी कोणालाही वाटत नाही. जगदीश चिंचोरे वगळता बाकी एक लक्षात घ्या, बाकी चर्चा आपण तपशिलात नंतर करू. अच्छा, राजीवना पण वाटतंय. राजीव प्रधान आणि जगदीश चिंचोरे या दोघांचं म्हणणं असं आहे की बाकी चर्चा होत राहील, पण CBSEचा अभ्यासक्रम राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा कसदार आहे याच्यामध्ये शंकाच नाही आहे. राजीव, तुमचा मुद्दा स्पष्ट करा, मग आपण पुढे जाऊ. शिकवण्याची पद्धत कसदार तर आहेच, म्हणजे त्याची जी खोली जे म्हणतात ती खोली त्याच्यामध्ये आहे. दुसरं शिकवण्याची पद्धती गेल्या काही वर्षात असं झालेलं आहे आपल्या इकडे की जे काही शिक्षण शिकवलं जातं किंवा जो अभ्यासक्रम राबवला जातो हा शैक्षणिक गुणवत्ता ज्यांची लोवेस्ट 20% आहे ना त्यांच्यासाठी केला जातो. कसं की मुलांना पास केलं गेलं पाहिजे. RTEचा नियम काय की 8वी पर्यंत मुलांना तुम्ही फेल करू नका, पण कसं फेल करू नका की जी मुलं फेल होण्याच्या पातळीची असतात त्यांची पातळी वाढवा आणि मग त्यांना फेल करू नका. पण आपल्याकडे त्याचा निकष उलटा लावला जातो की पुढे ढकलून द्यायचं. आज तीच गोष्ट होते 10वीच्या गोष्टीतही. आज आपले बरेचसे नियम किंवा धोरणं अशी ठरवली जातात की 10वीच्या पण परीक्षेत जरी फेल झाला तर त्याला 11वीत ऍडमिशन मिळेल, ज्या विषयामध्ये फेल झाला त्याला पुढे ढकलून जाऊन दे. तर ह्या पद्धतीने हा जो मुद्दा राजीव प्रधानांचा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पण तरीसुद्धा मला गंमत अशी वाटते आहे की तरीसुद्धा मिलिंद नाईक यांना मात्र हे फारसं मान्य आहे असं मला वाटलं नाही. मगाशी राजीव प्रधान बोलत असताना ज्या प्रकारच्या भावमुद्रा किंवा त्यांची देहबोली होती त्यावरून मला असं वाटलं की मिलिंद नाईकांना हा मुद्दा मान्य नाही आहे. काय म्हणणे मिलिंद नाईक? मुळातनं एक लक्षात घेऊया की अभ्यासक्रमामध्ये फारसा फरक नाही, पण हे धोरण राबवताना CBSE बोर्डाने ज्या गोष्टींचा विचार केला आहे तेवढा सखोल विचार धोरण राबवताना महाराष्ट्र बोर्ड करत नाही असं मला वाटतं. नाही मिलिंद, तुम्हाला मी तोडतो जरा, तुम्हाला मी तोडतो. मिलिंद नाईक एक सेकंद आहे. मिलिंद नाईक, तुम्हाला मी तोडतो. जगदीश चिंचोरे, मला एक सांगा, अभ्यासक्रमात फरकच नाही असं मिलिंद नाईक कसं म्हणतात की मला समजत नाही. एकीकडे खोलीबद्दल बोलतायत, धोरणाबद्दल बोलतायत, मग फरक नाही असं कसं म्हणायचं? जगदीश चिंचोरे, तुम्ही समजावून सांगा जरा, काय फरक आहे, नक्की फरक काय? नाही, मला अशा एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की जर असं नसतं तर मग आपल्याला नीटची परीक्षा रद्द का करावी लागली? सचिन जोशी बोला. सचिन जोशींना उत्तर द्यायचं. नीटच्या परीक्षेमध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जगदीश चिंचोरे, सचिन जोशी देत आहेत. सचिन बोला. नीटची परीक्षा का रद्द करावी लागली? नीट आणि MHCATची जी CET एक्झाम आपली महाराष्ट्राची होती, बेसिक या दोघांमध्ये फरक काय? तर नीटची एक्झाम ही CBSE पॅटर्नवर आहे, ही स्टेट बोर्डवर आहे, पण स्टेट बोर्ड आणि फक्त 12वीच्या सिलेबसवर आहे. आणि नीटची परीक्षा 11th आणि 12thच्या दोघांच्या बेसवरती एक्झाम आहे. आणि यांचा पॅटर्न लेवल जर बघितला तर नीट ही डिफिकल्ट लेवल आहे आणि CET जी आहे ती सिंपल म्हणजे थोडी इझी लेवलवर आहे. आणि नीटमध्ये पुस्तकाच्या बाहेरचंही विचारलं जातं. ओके, आणि याच्यात तसं दोघांमध्ये तसं नाहीये. सचिन जोशी, मुद्दा हाच आहे की जर हे सगळं असेल तरीही CBSE पॅटर्नच्या मुलांना ही परीक्षा सोपी का जाते? त्यात काठिण्य पातळी आहे, ऐका, त्यात काठिण्य पातळी आहे, त्यामध्ये बाहेरचे प्रश्न आहेत, त्यामध्ये तार्किक प्रश्न आहेत, 11वी 12वी दोन्ही आहे, तरीही CBSEला ती सोपी का जाते आणि आपल्या मुलांना का जात नाही? कारण का पहिलीपासून ते 12वी पर्यंत या मुलांना याच पद्धतीने ट्रेनिंग दिलं जात असतं. यांच्या सिलेबसमध्ये डेप्थ आहे. म्हणजे पायथागोरसचं साधं उदाहरण घेतलं तर पायथागोरस ते 4-5 अँगलनी शिकवता. पुस्तकाचा जो लेवल आहे ती फार महत्वाची आहे. तेच तर म्हणतोय आपण. मिलिंद नाईक, मुद्दा तोच तर आहे की त्यांच्याकडे जी डेप्थ आहे, त्यांच्याकडे पहिलीपासून जे काही सगळं सुरू आहे ते आपल्या मुलांना का मिळू नये? मुळात एक लक्षात घ्या, इथे राज्य बोर्ड वर्सेस CBSE हा अस्मितेचा मुद्दा नाही. राज्य आपलं आहे आणि CBSE त्यांचं आहे हे मानायचं कारण नाही. मुलं आपली आहेत, त्यामुळे मुलांना जे सर्वोत्तम आहे ते मिळालं पाहिजे. उद्या अमेरिकेने एखादा बोर्ड विकसित केला आणि तो सिलेबस थोर आहे तर तो अमेरिकेचा सिलेबस आपल्या पोरांना मिळाला पाहिजे.
मुद्दा Idea काय आहे ना. मुद्दा काय मिलिंद नाईक मला सांगा, हे तुम्ही मान्य करणार का की आपल्या मंडळांचा अभ्यासक्रम विसर्जित करून एका अर्थानं त्याची पुनर्मांडणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी CBSEचा आदर्श आपल्या समोर आहे असं वाटतं का मिलिंद नाईक? बोला. आता माझं म्हणणं असं आहे की मुळातनं जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो दोन्ही ठिकाणी सारखा आहे, परंतु ते राबवत असताना CBSEनी आणि महाराष्ट्र बोर्डाने काय विचार केला आहे याचा ही गोष्ट लक्षात घेऊया. CBSEनी स्वातंत्र्य दिलं आहे. CBSEनी तो अभ्यासक्रम कसा शिकवायचा याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची छापायला परवानगी दिली आहे. प्रायव्हेट पब्लिशरना परवानगी दिली आहे. आत्ता मी 12वीचं नाही बोलत आहे, 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा CBSE बोर्डाने प्रायव्हेट पब्लिशर्सना पुस्तकं छापण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तुम्ही जर का NCERTनी छापलेली पुस्तकं जर का बघितली तर ती पुस्तकं आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने छापलेली पुस्तकं याच्यात कुठलंही तफावत नाही. मात्र प्रायव्हेट पब्लिशर्स म्हणून तुम्ही जर का बघितलं तर प्रायव्हेट पब्लिशर्स निश्चितपणाने जास्त श्रम घेऊन, जास्त पानाची किंमतही जास्त आहे, परंतु ती जास्त चांगली पुस्तकं छापतात आणि त्याप्रमाणे जर का अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यास शिकवण्यासाठी अध्यापक पुढे आले तर तो निश्चित जास्त सखोल अभ्यास असा होतो. पण मुळातनं NCERTचं पुस्तक आणि महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक जर का तुम्ही घेतलं तर ते दोन्हीचा दर्जा जो आहे तो अतिशय सारखा असतो असं माझं मुळातनं मत आहे. हेच मत बरोबर राबवण्यासाठी काय काय. हां, बोला 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 बोला. आता मूल्यमापन बघा, CBSE बोर्डाच्या प्रश्नपत्रिका बघा, त्यांची मूल्यमापन पद्धती जी आहे ती CCE म्हणजे क्युम्युलेटिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन वापरलं जातं. आता चिंचोरे सरांनी उल्लेख केला की इव्हॅल्युएशन करत असताना, मूल्यमापन करत असताना 9 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. म्हणजे FA1, FA2, SA1, FA3, FA4 या प्रकारचे मूल्यमापनाची जी पद्धत CBSE बोर्डाने बसवलेली आहे, या सगळ्यातनं जर का खरोखरच यशस्वी व्हायचं असेल तर कसदारपणे अभ्यास करावाच लागतो. तो सहजासहजी त्याच्यातनं सुटत नाही. प्रश्न ज्या प्रकारचे विचारले जातात ते ओपन एंडेड असतात, विचार करायला लावणारे असतात. केवळ माहितीपर प्रश्नपत्रिका येत नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका सुद्धा कशा प्रकारची ही डिझाईन केलेली असते, या सगळ्या गोष्टी या CBSE कसं राबवतं ह्याच्याशी संबंधित आहेत. मला असं नाही वाटत की मुळातनं फक्त अभ्यासक्रमाशी संबंधित आहे. शिक्षकांच्या नेमणुका करायला जे CBSE परवानगी देतं, स्वातंत्र्य आहे थोडंफार. B झालेला शिक्षक हा नेमता येतो CBSE शाळेमध्ये. आता B झालेला शिक्षक हा निश्चितपणाने काहीतरी वेगळं जास्त पुढचं असू शकतो, तिथं स्वातंत्र्य आहे. D.Ed झालेलाच पाहिजे 5वीला शिकवायला असं नाही आहे. 5वी ते 10वी B.Ed झालेला शिक्षक तुम्ही नेमू शकता. या प्रकारचं शिक्षकांच्या नेमणुकांच्या बाबतीत सुद्धा CBSE स्वातंत्र्य देतं. मूल्यमापनाचं स्वातंत्र्य आहे, पुस्तकांमधली विविधता आहे, मूल्यमापनाचा प्रकार आहे, शिक्षकांच्या नेमणुका आहेत, CBSEने केलेले शैक्षणिक प्रयोग आहेत. मिलिंद नाईक तुमची भूमिका तुम्ही विस्ताराने मांडलेली आहे, ती भूमिका पोहोचलेली आहे. अगदी हाच मुद्दा आहे जगदीश चिंचोरे. मग हाच मुद्दा असताना जगदीश चिंचोरे, तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये CBSE पॅटर्न जो आहे तो पॅटर्न देशभर आला पाहिजे? मग तो कशा प्रकारे स्वीकारायचा किंवा काही हा मुद्दा वेगळा आहे, पण त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि त्याला अनुसरून आपल्या सगळ्या गोष्टींची पुनर्मांडणी करावी लागेल असं वाटतं का? अगदी 100% माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की CBSEमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण त्याचा अंतर्भाव आपल्याकडे केलाच पाहिजे. अगदी 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. एक, CBSEला पण प्रोजेक्ट्स आहेत आणि स्टेट बोर्डाला पण प्रोजेक्ट्स आहेत. पण तुम्ही जर पाहिलं स्टेट बोर्डाच्या मुलांची प्रोजेक्ट जी आहे तर त्यांना पैकीच्या पैकी मार्क दिले जातात. पण CBSEमध्ये प्रोजेक्ट जर पाहिला तर त्यांनी चांगलं केलेलं नसेल, कंटेंट काही त्याच्यामध्ये नसेल तर त्याला CBSE शाळेतले शिक्षक मार्क्स देत नाही. प्रश्न हा नुसता करिक्युलम पुरता मर्यादित नाही आहे, तर प्रश्न हा इम्प्लिमेंटेशनचा सुद्धा आहे. दुसरा मुद्दा जो आहे स्टुडंट स्ट्रेंथ जी आहे, CBSEमध्ये 45पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश नाही वर्गामध्ये. आपल्याकडे प्रेशरने मुख्याध्यापकांना किंवा त्या प्राचार्यांना किती प्रवेश द्यावे लागतात. मग स्टेट बोर्डातला शिक्षक हेच ह्याच विद्यार्थ्यांकडनं चांगलं कसं काढून घेऊ शकणार, हा सुद्धा मुद्दा. काही धोरणात्मक गोष्टींचा जो विचार व्हायला पाहिजे तो त्याच्यामध्ये होत नाही. मी परत सांगतो एकदा, CBSE इतकंच राज्य मंडळसुद्धा सक्षम आहे,
फक्त त्याच्यामध्ये धोरणाचा जो अभाव आहे तर तो मला असं वाटतं की, आणि हे सरकार नक्की करेल याचीही मला खात्री आहे, तर ते त्याच्यामध्ये चांगल्या कडक धोरणांचा अंतर्भाव झाला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. राज्यमंडळ सक्षम आहे हा मुद्दा वेगळा आहे. पण सुधीर मला सांगा की मुळामध्ये ही सक्षमता जी आहे ती अभ्यासक्रमात दिसत नाही, ती धोरणामध्ये दिसत नाही, ती अंमलबजावणीमध्ये अजिबात दिसत नाही. अशा वेळी काय करायला पाहिजे? आता CBSEच्या स्वातंत्र्याबाबत यांनी उल्लेख केला, तर CBSEमध्ये इतकं स्वातंत्र्य आहे की काही शाळांमध्ये 10वीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच 11वीचे ॲडमिशन केले जातात. त्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात कुठंतरी सीमारेषा पाळली गेली पाहिजे. आता मुद्दा आहे की राज्यमंडळाच्या अस्तित्वासाठी काय करायला पाहिजे. राज्यमंडळाची जी संख्या आहे तर HSCसाठी आपल्याकडं 14 लाख विद्यार्थी होते आणि SSCसाठी 17 लाख होते. आणि HSCच्या शाळा आहेत माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज हे आपल्याकडे 7,000 आहेत आणि SSCच्या 21,000 आहेत. म्हणजे संख्यात्मक दृष्टीने विचार केला तर आजही CBSEकडं वाढता कल आहे हे मान्य केलं तरी आजही राज्य बोर्ड हे CBSEपेक्षा अधिक मोठं आहे हे मान्य करावं लागेल. प्रश्न हा आहे की अभ्यासक्रमातील तफावत हा मुद्दा जरी गृहीत धरला तर खरी मेक आहे ती आपल्या राज्यमंडळाच्या, आपल्या राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनात. आजही आपण प्रश्नपत्रिकेत यात किंचितही बदल करायला तयार नाहीत. आजही मी एक बोर्डाला पत्र लिहिलं होतं की विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती किंवा आकलनशक्ती खऱ्या अर्थाने वाढली की नाही याचं आकलन करता तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात थोडासा बदल करा. जर एखादं उदाहरण पुस्तकामध्ये असेल की 7 पायऱ्यांचा जिना बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या काढा, विटाची लांबी रुंदी दिलेली आहे, तर हा अट्टहास कशासाठी की त्या प्रश्नपत्रिकेच्या म्हणजे बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा 7च पायऱ्यांचा का असायला पाहिजे. जर तिथं हा बदल केला की 5 पायऱ्यासाठी लागणाऱ्या आणि विटाची लांबी रुंदी बदलली तर त्या विद्यार्थ्याची खरी कन्सेप्ट क्लिअर असेल तर तो विद्यार्थी सोडवू शकेल. परंतु हे साधे बदल जे आवश्यक आहेत ते केले जात नाही आणि त्यामुळं साहजिकचपणे CBSEकडं ओढा वाढला जातो आहे. आजही आपल्या बोर्डाला अतिशय उत्तम दर्जा आहे. आज फक्त एक गोष्ट आहे की त्यांनी जागरूक होऊन भविष्य काळाचा वेध घेत भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्याच्याशी संलग्न असा बदल करणं काळाची अनिवार्य गरज आहे. बरोबर. सुधीर दाणी, तुमचा मुद्दा पोहोचला. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की या मंडळांचं अस्तित्व सांभाळणं हे काही आपलं काम नाही, ते त्यांनी बघावं. मी जे मागापासून म्हणतोय की मुलांचं काय करायचं आणि त्यासाठी जर समजा ही मंडळं बदलायला तयार नसतीलच, राज्यमंडळांचा दर्जा जर सुधारत नसेलच, तर मग शेवटी ही राज्यमंडळं विसर्जित करून CBSE पॅटर्न जो आहे त्या दिशेनं आपण का जाऊ नये या मुद्द्यावर पुढच्या भागामध्ये मी चर्चा करणार आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो CBSE रॉक्स, राज्यमंडळ शॉक्स आणि CBSE राज्यमंडळ याच्या अनुषंगाने चर्चा सुरू असताना CBSEला एवढी मागणी का वाढते आहे, CBSEच्या मुलांना जे जमेल झेपेल ते आपल्या मुलांना जमेल झेपेल असं का वाटत नाही, काय फरक आहे, आणि मग एकूण सगळीच फेरमांडणी करायची का, अशी चर्चा आपण करतो आहोत. सचिन जोशी, मला सांगा की जर ही सगळी चर्चा खरी असेल, CBSE रॉक्स वगैरे सगळं खरं असेल, तर मग CBSE पॅटर्नच्या दिशेनं आपण जायला पाहिजे हे तुम्ही मान्य का करत नाही? सचिन जोशी, काय म्हणणं आहे? मी मान्य करतो, कारण की CBSE म्हणजे एक देश एक बोर्ड आला तर खूप प्रश्न सुटतील. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या प्रायव्हेट शाळांची जी मनमानी आहे, आमचं CBSE बोर्ड आहे म्हणून आम्हाला एवढं डोनेशन द्या, स्टेट बोर्ड आहे मग थोडंसं काहीतरी वेगळं, हा जो प्रकार आहे हा बंद होईल. समजा स्टेट बोर्डने फक्त हिस्ट्री आणि जॉग्रफी या दोघांमध्ये सिलेबस चेंज करावा, बाकी सगळा CBSE पॅटर्न जर केला तर सर्वात महत्त्वाची जी मोनोपॉली आहे प्रायव्हेट पब्लिशरची, ते फार मोठं आर्थिक गणित आहे, करोडोंमध्ये आर्थिक गणित आहे, त्याच्यावर फार मोठा आळा बसेल, पालकांचा याचा फार मोठा फायदा होईल. आणि मुख्य म्हणजे मी या बिलीव्ह करतो की बोर्ड कधीच मुलांना हुशार करत नाही, हुशार करत असते ती शाळा, त्या शाळेतील शिक्षक. जर आपण CBSE पॅटर्ननुसार स्टेट बोर्डचा सगळा पॅटर्न चेंज केला तर माझ्या मते खूप आर्थिक प्रश्न सुटतील.
सचिन जोशींचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. राजीव प्रधान इथे मुद्दा मी त्यांना बोलवलं आहे, ते DS हायस्कूलचे चेअरमन आहेत सायनच्या. राजीव प्रधान बघा, म्हणजे CBSEचा अभ्यासक्रम थोर आहे, कसदार आहे, त्या दिशेने आपण जायला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण CBSE अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांनी मात्र शाळांचं रूपांतर मॉलमध्ये करून टाकलेलं आहे. म्हणजे शाळा असतील, त्यांची ती बस असेल, तिथे काय जेवण असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, शिक्षण एवढं महागडं. म्हणजे राजीव प्रधान, तुम्ही अख्खं शिक्षण जे घेतलं त्या शिक्षणाचा जो खर्च झाला आहे त्याच्या दुप्पट खर्च पहिलीतल्या पोराला करावा लागतो. त्यामुळे शाळेत मुलगा घालायचा, मुलगी घालायची म्हणजे अक्षरशः दडपण येतं. तुम्ही चेअरमन आहात एका संस्थेचे, मला सांगा की हे जे आहे याच्यावर मात्र नियंत्रण आवश्यक आहे. आणि त्या नियंत्रणासाठी मग तुम्ही CBSE असा किंवा काही असा, नियंत्रण मात्र सरकारचं असलं पाहिजे. अशा संदर्भामध्ये काय केलं पाहिजे? येतो की आमची मराठी माध्यमाची शाळा आहे आणि राज्यातली सगळ्यात मोठी शाळा आहे आणि जवळजवळ 4000 विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात. आणि खरोखर 40 वर्षापूर्वी जी फी मी दिलेली आहे शाळेत, जवळपास तेवढीच फी आजही देत आहेत ते. पण तरी आम्ही शैक्षणिक गुणवत्ता मानून ठेवले, तिकडे राखून ठेवलेली आहे आम्ही. आणि हे सगळं करताना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो शिक्षणाच्या बाबतीतले, की ज्यायोगे त्यांना सर्वांगीण शिक्षण देता येईल. आता पण आम्ही ही तयारी केलेली आहे की पुढच्या वर्षी 5वी राजीव प्रधान तुमचा व्यक्तिगत अनुभव जो असेल तो ठीक आहे, पण एकूण CBSEच्या शाळांबद्दलचे जे चित्र आहे ते बदलण्यासाठी काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, कारण त्याशिवाय हा बदल होऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने आपल्या इकडे सर्वसाधारण या ज्या शाळा आहेत, ज्या प्रायव्हेट नाही आहेत, त्या शाळा अनुदानित असतील, विना अनुदानित असतील, स्टेट बोर्डाच्या, तिकडे कित्येक वर्ष शिक्षकांना या प्रकारचं ट्रेनिंग दिलं गेलं नाहीये. जसं सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की ऍप्लिकेशन बेस्ड हे शिक्षण पाहिजे. आणि जरी एक काही मुद्दा मांडला की तफावत आहे किंवा नाही याचा, तरी आपल्याकडे तफावत राजीव प्रधान, मी आता तफावतीबद्दल प्रश्नच नाहीये माझा प्रश्न वेगळा आहे. सुधीर, मला सांगा, मी विचारतोय असं की CBSE पॅटर्नबद्दल आपण नंतर बोलूया. आत्ता एक प्रश्न असा आहे की CBSE ज्या शाळांमध्ये आहे त्या खाजगी शाळांची मनमानी रोखायची कशी? सुधीर दानी काय म्हणणं आहे? CBSE ज्या शाळा आहेत यांची मनमानी इतकी टोकाला गेलेली आहे की आज धडधडीत ते पालकावरती दरोडे टाकतायत, असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. ज्या CBSE शाळा मुलांना ईमेलवरती त्यांच्या अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाच्या सूचना देतात, त्या CBSE शाळांना आर्थिक पारदर्शकतेचं वावडं का हे आजपर्यंत उलगडलेलं कोड आहे. आज कुठल्याही CBSE शाळामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विदाऊट डोनेशन नो ॲडमिशन हे सूत्र स्वीकारलेलं आहे त्यांनी, आणि हे कोणीच नाकारू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की CBSE शाळांना जर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचा हा उद्देश असेल तर आर्थिक पारदर्शकता, तिथं शिकवत असलेल्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्यांना दिला जाणारा पगार याविषयी का पारदर्शकता पाळली जात नाही हा खरा बरोबर. CBSE पॅटर्न ज्या शाळांमध्ये आहे त्यांच्या पारदर्शकतेबद्दल सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. पण ठीक आहे, आपला मूळ विषय जो आहे तो आपण पुढे घेऊन जाऊया. मूळ मुद्दा असा आहे की राज्यमंडळे जी आहेत ती अपयशी ठरत आहेत आणि एकूण राज्यमंडळांचा अभ्यासक्रम असेल, शाळा असतील, शिक्षक असतील, शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, या सगळ्या स्तरांवर राज्यमंडळं अपयशी ठरत आहेत आणि CBSE जी आहे ती मात्र बऱ्यापैकी प्रभावीपणे पुढे येत आहेत. मिलिंद नाईक, तुम्हाला असं वाटतं का की राज्यमंडळं अपयशी ठरत आहेत आणि CBSEचा मात्र दर्जा जो उंच आहे त्यामुळे एक नवं आकर्षण निर्माण झालेलं आहे? मिलिंद नाईक. मी सगळ्याच चर्चेला एक दिशा देण्यासाठी एक मुद्दाहून प्रश्न विचारू शकतो की काय CBSEच्या वाईट शाळा नाही आहेत का आणि SSC बोर्डाच्या चांगल्या शाळा नाही आहेत का? बरं, मुळातनं जो CBSEचा अभ्यासक्रम आहे का SSCचा आहे हा प्रश्न नसून शाळा पातळीवरती प्राचार्य असतील, तिथले शिक्षक असतील, तिथला सगळा स्टाफ असेल, तो किती जीवापाड मेहनत घेऊन मुलांसाठी काम करतो, त्यांच्या प्रेरणा काय आहेत, या सगळ्या गोष्टी चांगलं शिक्षण देण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरतात.
नाही मिलिंद नाईक आता ऐका नाही मिलिंद शिक्षकांचं नाईक हे बा motivation मिलिंद टिकावं. मिलिंद नाईक मिलिंद नाईक ऐका एक हा मुद्दा तुमचा महत्त्वाचा आहेच, पण शेवटी त्याचं मग सार्वत्रिक पद्धतीने आपण चर्चाच करू शकत नाही. कारण अशा अनेक शाळा आहेत, अशा अनेक शाळा असतील की ज्यांना कुठलाच अभ्यासक्रम नाही तरी ते उत्तम चालतील कारण शिक्षक चांगले आहेत. पण शेवटी सार्वत्रिक धोरण म्हणून ठरवताना तुम्हाला एक काहीतरी सूत्र बांधावं लागतं. त्याच्याबद्दल मिलिंद नाईक काय, कारण तुम्ही राज्य मंडळाच्या शाळा चांगल्या असतील, CBSEच्या वाईट आपण बोललोच, CBSEच्या अनेक शाळांमध्ये ज्या प्रकारे अपारदर्शक व्यवहार चालतो त्याबद्दल आपण बोललोच. आपला मुद्दा असा आहे की CBSEच्या या अभ्यासक्रमाचं आणि याच्याबद्दल आपलं चुकतं कुठे त्याचा विचार करणार की नाही आपण. अगदी बरोबर. म्हणजे CBSE काय प्रकारे धोरण राबवतं ते आपण बघूया. CCचा अभ्यासक्रम जेव्हा आला, मूल्यमापनाची पूर्ण पद्धत जेव्हा CBSEने बदलली, फार सुंदर नियोजन होतं या CBSE बोर्डाचं. मास्टर ट्रेनर्स आधी तयार केले गेले, मग शाळांमधनं शिक्षक निवडले गेले, त्यांचं ट्रेनिंग झालं आणि CBSEचा हा CC अभ्यासक्रम इव्हॅल्युएशन मेथड राबवण्यापूर्वी 3 वर्ष आधी या सगळ्याचं नियोजन झालेलं होतं. या शिक्षक प्रशिक्षण वर्ग अतिशय उत्तम असतात, म्हणजे ते नावापुरते होत नाहीत. एवढंच नाही तर हे CCचं वापर शाळा योग्य प्रकारे करतायत ना हे बघण्यासाठी मेंटॉर्स नेमले गेलेले होते. त्या कुठे अडचणी आल्या नाही आहेत ना हे तपासलं गेलं. वारंवार परीक्षा या सगळ्याचं प्रशिक्षण हे चालू आहे आणि अतिशय काळजीपूर्वक CBSE या सगळ्या गोष्टी राबवतं हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. म्हणजे हाच मुद्दा आहे ना मिलिंद नाईक. मग तेच मिलिंद नाईक तुम्ही सुरुवातीला जे म्हटलात त्याच्यापेक्षाच तुम्ही वेगळं आता बोलता आहात. मुद्दा असा आहे की हे सगळं जर राज्य मंडळांच्या शाळांमध्ये होत नाही तर राज्य मंडळांनी CBSE पॅटर्नच्या दिशेनं जायला पाहिजे असं वाटत नाही का? CBSE पॅटर्न म्हणजे काय आहे तर अभ्यासक्रमाची रचना, त्याची मांडणी, ती कसं शिकवलं पाहिजे, त्याचं मूल्यमापन कसं व्हायला पाहिजे, हा सगळा भाग येतो. बरोबर. तो निश्चितपणाने मला असं वाटतं की राज्य सरकारने त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि तो कसा इम्प्लिमेंट करायचा याचं काहीतरी योग्य असं धोरण राबवलं पाहिजे. पण SSC बोर्ड का CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम हा मुळातला मुद्दा नसून तो ते कसं राबवलं जातं हा मला वाटतं मुळातला मुद्दा आहे. डॉक्टर जगदीश चिंचोरे, अभ्यासक्रम हा पण मुळातला मुद्दा आहे असं वाटतं का? हो, नॅचरली मी सुरुवातीलाच सांगितलं की स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डातल्या मुळातल्या अभ्यासक्रमामध्ये खूप फरक आहे. आपण किती जरी म्हणत असलो 80 आणि 20%, पण त्याच्यामध्ये तसं फार तथ्य नाही. कारण एका बाजूला आपण अभ्यासक्रम सारखा आहे असं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला हळूच म्हणतो की त्याच्यामध्ये डेप्थ नाही. मग ज्या अभ्यासक्रमात मुळात डेप्थ नसेल तो सारखा कसा, हे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं. मूळ मुद्दा जो आहे याच्यामध्ये की स्टेट बोर्डातल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये सुद्धा CBSE सारख्या चांगला अभ्यासक्रम हा राबवता येऊ शकतो असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. अगदी मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो याच्यामध्ये. मगाशी प्रधान सरांनी तो मुद्दा सांगितला होता की स्टेट बोर्डामध्ये अजूनही त्या रोट मेमरीच्या बाहेर आपण आलेलो नाही आहेत. पण व्हेरॅज CBSEच्या याच्यामध्ये ॲप्लिकेशन मेथड ह्या गोष्टी जर तिथे राबवल्या जात असतील तर या स्टेट बोर्डामध्ये आपण राबवू शकत नाही का? तर सगळ्यांचं म्हणणं, पॅनलमधल्या लोकांचं असं एक साधारणतः असं दिसलं मला की याच्यामध्ये धोरणात्मक काही गोष्टींची सक्ती करणं जे आवश्यक आहे तर ते मला असं वाटतं की त्याचा विचार होणं जास्त आवश्यक आहे. बरोबर. मग त्यातली विद्यार्थी संख्या असेल, ते 9 प्रकारचे टूल्स जे आहेत तर त्याच्याबद्दलचं असेल, करिक्युलमबद्दलचं असेल, प्रोजेक्ट्सबद्दलचं असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यातल्या धोरणात्मक गोष्टी जर आपण अगदी नीट, म्हणजे या सरकारला माझी विनंती राहील, अजूनही 3 वर्ष आहेत, यावर्षी आपण तसा विचार करूया. पण नाहीतरी नीट या वर्षाची पुढच्या वर्षी गेलेलीच आहे, तर तो अजूनही काही सारखेपणा याच्यामध्ये जर चांगला आणता आला तर तो नक्की आणता येईल याची मला खात्री आहे. सुधीर धाणे, मला एक कळत नाही की हे बोलत होते तेव्हा तुम्ही बोटवर करत होता आणि तुमचा मुद्दा असाच आहे की सिलेबस चांगला आहे CBSEचा, हेच तुम्ही मुळात मान्य करत नाही आहे. कशामुळे तुमचा हा दुराग्रह कशामुळे? नाही, एक वेळ मान्य करूया की आपण CBSEचा सिलेबस आपण ॲक्सेप्ट केला,
खरा प्रश्न जो आहे तो इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवरचा. आज राज्य मंडळाची अवस्था किंवा महाराष्ट्र राज्यातल्या ज्या शाळा आहे त्याचं इतक्या प्रमाणात राजकीय ध्रुवीकरण झालेलं आहे. शिक्षकांच्या बदल्या असोत, मुख्याध्यापकांची नियुक्ती असो, हे सगळ्याला आपल्याला आता मुठमाती देऊन अतिशय धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. आणि आपल्याला सिलेबस आपण CBSEचा घ्यायचा किंवा CBSEच्या समकक्ष करायचा हा मुद्दा आपण करू शकतो, पण खरी गरज आहे आता आपल्याला धोरणात्मक याच्यामध्ये बदल करून आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल करून मुख्याध्यापकांची नियुक्ती ही थेटपणे MPSC थ्रू करायची. कारण मुख्याध्यापक हा त्या शाळेचा कॅप्टन असतो आणि कॅप्टन काय चांगला असेल तर आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळं आंतरसंस्थात्मक बदल्या करणं, कारण एकाच संस्थेमध्ये वर्षानुवर्ष तिथं शिक्षक कार्यरत असतो, त्यामुळं तो शाळेचा शिक्षक कमी आणि त्या संस्थाचालकाचा कार्यकर्ता असं त्याला स्वरूप आलेलं आहे. तर फक्त अभ्यासक्रम हा एक मुद्दा नाही, अभ्यासक्रम हा त्यातला एक मुद्दा आहे, परंतु असे अनेक मुद्दे आहेत की जे बोर्डाच्या बोर्डाच्या बरोबर हे सगळे मुद्दे या निमित्ताने सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. राजीव प्रधानांना काहीतरी बोलायचं मला वाटतं. राजीव प्रधान. हो, यामध्ये मी हेच म्हणणं इच्छितो की धोरणात्मक बदल पाहिजे. दुसरं म्हणजे कुठेही नी जर्क रिॲक्शन जे होते की आता नीट यावर्षी नाही पुढच्या वर्षी ठरवलं, पण ह्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा असतात त्यासाठी मुलं कमीत कमी 2 ते 3 वर्ष आधी तयारी करायला सुरुवात करतात आणि त्यांचं एका पर्टिक्युलर पॅटर्नवरती म्हणजे आपलं CET किंवा तत्सम पॅटर्नवरती करत असतात. तर हे अतिशय महत्वाचं आहे की जे काही धोरणात्मक बदल आहेत ते व्हायला वेळ दिला पाहिजे, प्रशिक्षण झालं पाहिजे शिक्षकांचं, मग आपण अतिशय यशस्वीरित्या ते राबवू शकू. आजही भरपूर चांगल्या शाळा आहेत, बहुसंख्य शाळांमध्ये योग्य तऱ्हेने हे राबवू शकतो आपण. म्हणजे CBSE किंवा तत्सम अभ्यासक्रम त्यासाठी काही संस्थांना किंवा शाळांना किंवा आपल्या राज्य बोर्डला काही बंद करायची गरज नाहीये, कारण ती जी यंत्रणा आहे ती आपल्याला वापरायला लागणार आहे. एका क्षणात CBSE एवढं मोठं होऊ शकत नाही जेवढ्या ह्या राज्य स्टेट बोर्ड असतात तेवढ्या. त्यामुळे यंत्रणा लागणारच आहे आपल्याला, फक्त अभ्यासक्रम आणि धोरणं ही मात्र सुदृढ पाहिजेत आपली. सचिन जोशींना काहीतरी बोलायचं. सचिन जोशी बोला. मला मगाचा एक मुद्दा ऍड करायचा आहे की ऑलरेडी स्टेट बोर्डनी लास्ट 2-3 इयर पासून CBSE पॅटर्ननुसार सिलेबस बदललेला आहे. ज्ञान रचनावाद आपण ऍक्सेप्ट केला आहे. CBSEने ज्ञान रचनावाद फार आधी केला. आता RT ऍक्टमुळे ज्ञान रचनावाद आत्ताशी आलेला आहे. तर आपण स्टेट बोर्डला 4-5 वर्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की हा जो CBSE पॅटर्नचा सिलेबस ऍक्सेप्ट केला आहे त्याला मूळ स्वरूप येण्यासाठी, आणि त्यासाठी धोरणात्मक बदल ही फार आवश्यक आहे. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक प्रश्न असा आहे की सगळ्याच नामवंतांना मी विचारतो, पुन्हा 5ही नामवंतांना तुम्हाला हात वर करता येईल. एक देश एक बोर्ड, एक देश एक अभ्यासक्रम याबद्दल किती लोक अनुकूल आहेत? अच्छा, दोघे अनुकूल आहेत मला वाटतं. तिघे, राजीव अनुकूल आहेत, सुधीर अनुकूल आहेत, सचिन जोशी अनुकूल आहेत, तिघे अनुकूल आहेत. जगदीश चिंचोरे, तुम्ही का प्रतिकूल आहात? याचं कारण असं आहे की अनुकूल प्रतिकूलचा मुद्दा नाही आहे. मी मगाशी सांगितलं की राज्यामध्ये जर धोरणात्मक गोष्टींचा आपण बदल केला तर या सगळ्या चांगल्या गोष्टी स्टेट बोर्डामध्ये आपण आणू शकतो, याची मला खात्री वाटते. अच्छा, पण सुधीर मला सांगा, तुम्ही मगापासून CBSEच्या विरोधामध्ये एवढी भूमिका मांडत होता, पण आता मात्र एक देश एक बोर्ड हे कसं काय तुम्ही मान्य केलं? नाही, एक देश एक अभ्यासक्रम याला माझी संमती आहे. याचा अर्थ मी CBSEचा अभ्यासक्रमच स्टेट बोर्डमध्ये आणा असं म्हणत नाहीये. बरं, केंद्राने एक अभ्यासक्रम ठरवू द्यावा पूर्ण देशासाठी. तो अभ्यासक्रम कसा राबवायचं हे संपूर्णपणे त्या राज्य मंडळावर सोपवावं. जर समजा केंद्राने विज्ञानाचा अभ्यासक्रम दिला, जर राज्य मंडळाची इच्छा असेल तर तो अनुवादित करून मराठीत पण ते शिकू शकतात. केंद्राने जर विज्ञानाचा अभ्यासक्रम दिला आणि पुराण काळामध्ये पण विमानं वगैरे होती असे सुरू केलं तर काय करणार आहात तुम्ही? असो, मिलिंद नाईकांना काहीतरी बोलायचंय. मिलिंद बोला. असं आहे की अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आपण इंग्रजी म्हणून विचार केला तर सगळ्या देशभरामध्ये सारखा असू शकतं. सायन्स हा अभ्यासक्रम कदाचित देशभरात सारखा असू शकतो,
पण इतिहास असेल, भूगोल असेल, म्हणजे सामाजिक शास्त्र जे असतात ती स्थानिक शिकवावी लागतात. महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये शिकवून चालत नाही. मी एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो. काही त्याच्यातली इंटरप्रिटेशन्स काही वेगळी मला म्हणायची नाही आहेत, पण मला एक छंद आहे म्हणून मी देशभरात हिंडत असताना वेगवेगळ्या प्रकारची इतिहासाची पुस्तकं बघतो. आता मी राजस्थानमध्ये गेलेलं असताना किंवा गुजरातमध्ये गेलेलं असताना एक इतिहासाचं पुस्तक तिथलं विकत घेतलं आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं की शिवाजी हा लुटारू होता. आता बरोबर आहे की नाही, तर सुरतेच्या दृष्टीने हे बरोबर आहे की शिवाजी हा त्यांच्यासाठी लुटारूच होता. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण शिवाजी शिकवतो, शिवाजी महाराजांच्या विषयी शिकवतो, त्यावेळेला ते अतिशय आदरार्थी शिकवतो, त्यांचं सगळं राज्यशास्त्र शिकवतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, त्यासाठी आवश्यक भूगोल शिकवतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरती जेव्हा आपण इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र शिकवतो मिलिंद नाईक एक लक्षात घ्या, मिलिंद नाईक एक असतात. लक्षात घ्या, राजस्थान असो किंवा गुजरात असो, शिवाजी लुटारू होता असं कोणीच कुठल्याच पुस्तकात असण्याचं कारण नाही मुळात, कारण हा मुद्दाच नाही आहे. म्हणजे त्यासुद्धा त्यांनी असं जर असेल, तुम्ही मला दाखवा ते असं असेल तर त्या अभ्यासक्रमामध्ये बदलच केला पाहिजे, कारण त्यांच्या भागात येऊन काही लूट केली असेल तरीसुद्धा अभ्यासक्रमाचा आशय जो आहे तो या प्रकारे असूच शकत नाही. शिवाजी हा हिरो आहे, देशासाठी आहे, जगासाठी आहे, तो काही फार मोठा मुद्दा नाही आहे. स्थानिक काही संदर्भ असतील, स्थानिक संदर्भांमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील, पण एकूण मूळ एक सूत्र असलं पाहिजे अभ्यासक्रमाचं जे देशभरातलं कॉमन आहे, असं डॉक्टर जगदीश चिंचोरे वाटतं का? हां, तसंच म्हणायचंय मला की स्थानिक पुण्यामध्ये बरोबर पुण्यामध्ये पुणे जिल्हा शिकवला पाहिजे. बरोबर. नाही, या न्यायाने मिलिंद नाईक तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची पुस्तकं वेगळी काढावी लागतील. ते स्थानिक संदर्भ हे शेवटी शिक्षकांवर आपण सोडून दिले पाहिजे. आहे ना, तसं आहे. स्थानिक संदर्भ आपण शिक्षकांवर सोडून दिले पाहिजे. एक लक्षात घ्या, गंमत अशी आहे की इस्रायलची जेवढी लोकसंख्या आहे त्याहून तिप्पट लोकसंख्या मुंबईची आहे. त्यामुळे इतर युरोपातल्या आणि बाकी देशांचा विचार केला तर आपल्याकडे जिल्ह्यांच्या लोकसंख्या इतक्या मोठ्या आहेत की उद्या तुम्ही जिल्ह्यांची पुस्तकं काढा असं म्हणाल. ते सगळं स्थानिक संदर्भ गृहीत धरून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. जगदीश चिंचोरेंना काहीतरी बोलायचं आहे. मगाशी एक मुद्दा तुम्ही एक देश आणि एक बोर्ड असा जो काही मगाशी मांडला होता, त्याच्यामध्ये मला असं सांगायचं होतं की आपण गुजरात पाहिलं किंवा केरळ पाहिलं किंवा कर्नाटका पाहिलं, इथे सुद्धा स्टेट बोर्ड्स आहेत. या तिन्ही राज्यांचा मला माहिती आहे म्हणून मी तो खात्रीने सांगू शकतो, या तिन्ही राज्यांच्या स्टेट बोर्डाचं जर आपण सिलेबस पाहिला तर हा CBSEच्या इक्विव्हलंट असा सिलेबस आहे. असा आपण महाराष्ट्रात आणू शकतो. त्याच्यासाठी एक देश एक बोर्ड करण्याची गरज नाही असं माझं म्हणणं होतं. बरं. राजीव प्रधानांना काहीतरी बोलायचं नाही. माझं एकच म्हणणं आहे की बोर्ड हे वेगवेगळे असू शकतात. अभ्यासक्रमाचा एक निकष ठेवावा की अशा प्रकारचा असावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ह्यामध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. मी उदाहरण देतो की 40 वर्षापूर्वी जेव्हा मी IITच्या JEEचा अभ्यास करत होतो तेव्हाही मी सुरुवातीला समजलं की मला गणित खूप उत्तमरित्या येतं, पण जेव्हा त्यांचे प्रश्न सोडवायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की मला काहीच समजत नाही त्या गणितातलं, म्हणजे कॅल्क्युलस वगैरे याचं. तर तोच प्रकार आज 40 वर्षानंतरही चाललेला आहे आपल्याकडे, आणि नक्कीच तो बदल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जर आपण केलं तर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल. बरोबर. शेवटचा फक्त एकच प्रश्न मी सगळ्या नामवंतांना विचारणार आहे की राज्य मंडळ विसर्जित झालं तरी चालेल असं वाटतं का? अच्छा, सगळ्यांना असं वाटतं की राज्य मंडळ मात्र राहायला पाहिजे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती, पण एकूण मुद्दा असा आहे की CBSEकडे मुलं जात आहेत, पालक जात आहेत, आणि राज्य मंडळ मात्र त्यांचं अपयश पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. यामध्ये राज्य मंडळ आमचं, CBSE त्यांचं हे मानण्याचं कारण नाही आहे, किंवा केवळ नीट किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एवढाही मुद्दा नाही आहे. एकूण मुलांना समंजस करणं, मुलांना खऱ्या अर्थानं शिकवणं, शहाणं करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मार्क ट्वेन असं म्हणाला होता की मी शाळेत कधी गेलो नाही कारण शाळा माझ्या शिक्षणामध्ये अडसर ठरेल अशी मला भीती होती. अनेकदा असं घडतं की शाळाच तुमच्या शिक्षणामध्ये अडसर होते कारण तुमचा अभ्यासक्रम तोच टिपिकल पारंपरिक असतो, तो खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या पद्धतीनं शिकवत नाही. मला असं वाटतं की अभ्यासक्रमामध्ये बदल करणं आणि अभ्यासक्रमाची पुनर्मांडणी करणं हे या निमित्तानं ठळकपणे पुढं आलं आहे. CBSEमध्ये दोष नाहीत असं अजिबात नाही आहे, राज्यमंडळामध्ये दोष तर आहेतच, पण मुळामध्ये CBSEचा पॅटर्न जो आहे, जी दिशा आहे, ती दिशा मात्र फार महत्त्वाची आहे. त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यासक्रमांमध्ये बदल करावेच लागतील. हाच सूर होता या सगळ्या चर्चेचा. सगळ्याच नामवंतांचे
अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.